केलं रेकॉर्डिंग हो 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 मी बघते जमलं तर आणून. तंत्र खूप असतात हो, आपल्याला जमली पाहिजे. पण आता आधुनिक काळामध्ये तंत्र बरीच आहेत. ऐकू येत आहे? येत आहे? हां. तर तंत्रात किती नातवंडांनी सांगितलं असं कर तसं कर, तरी ते ऐनवेळेला जमलं पाहिजे ना. असू द्या, पण नापास तर नापास. इथे पास झालं की खूप झालं. ऐकू येतं आहे आता? ठीक आहे. वंदनीय मावशी आणि वंदनीय ताई दोघींच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करते आणि नंतर त्यांच्या आशीर्वादाने पुढे जाते. प्रास्ताविकामध्ये मावशींच्या रामायणाचा विशेष हा खूप छान सांगितला. रामकुटुंबाचा परिचय पण तिथे झाला. रामकुटुंबाचा परिचय पण झाला. शंखनादाने आपण जागे झालो. जरा घरातलं विसरून या वातावरणाशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग रामाचं एक खूप हळवं चित्र आपल्यासमोर उभारलं. ठुमक झालं. नेहमी कोदंडधारी राम आपल्याला पाहायची सवय आणि तो असा चालतोय हे जरा तुळशीदासांनी केलेलं वर्णन आपल्याला हळवं करतं. असा हा राम आहे. कोमल पण आहे आणि रणकर्कश पण आहे आणि त्या रामाचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. बघा, मन अवध, मन अवध, मन लंका, मन रावण, मन श्रीराम, मन के अंदर नित चलत है देवासुर संग्राम. आपल्या मनामध्ये लंका पण आहे आणि अवध अयोध्या पण आहे. काय आहे दोन्हीमधला फरक आता इतक्या वर्षानंतर आपल्याला माहीत झालं आहे. विलासी जीवन म्हणजे लंका, म्हणजे लंकेमधलं जीवन विलासी आहे आणि अयोध्येमध्ये अत्यंत सात्विक आणि उचित मानवोचित असं सगळं वातावरण आहे आणि आपलं मन पण तसंच आहे. आपल्याला सृजन म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की चांगलं काय आणि वाईट काय आहे हे माहीत आहे. विचाराची शक्ती पण आपल्याला दिलेली आहे. परंतु नेमकं काय करावं हे कळत नाही. सारखं युद्ध सुरू आहे मनामध्ये. हे करू का ते करू, हे करू का ते करू. आता घरी काहीतरी खूप छान आहे, पाहुणे येणार आहे, काहीतरी आहे, ते सोडू काही रामचरित्र ऐकायला जाऊ. नेमकं काय करू संभ्रम. मग त्यावेळेला ज्या चांगल्या गोष्टी आपण करतो त्यावेळेला आपल्या मनातल्या रामाचा आणि अयोध्येचा विजय झालेला असतो. त्यामुळे तो विजय किती वेळा करून घ्यायचा आणि रावणाला किती वेळा पराभूत करायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. आणि हे ठरवणं म्हणजे मानवी जीवन आहे. 87 दिवस रावणाशी युद्ध केलं. रावण ही साधी व्यक्ती नव्हे, म्हणजे देवांनाही ज्यांनी जिंकलेला आहे असा रावण आहे. देवांनाही ज्यांनी जिंकलेला आहे असा रावण आहे. त्या सगळ्या ग्रहांना आपल्या घरी ठेवणारा रावण आहे वगैरे वगैरे. रावणाबद्दल काही जास्ती बोलायची आत्ता आवश्यकता नाही. तर अशा रावणाचा पराभव करणारा तू म्हणजे परमेश्वर आहेस अशी देवांनी स्तुती केली. त्यावेळेला रामानं सांगितलं की छे छे आत्मानं मानुषे मन्ये राम दशरथात्मजम. मी दशरथाचा पुत्र आहे, मी देव नाही, मी मानव आहे. हे देवांना त्यांनी सांगितलं
आणि तो मानव आहे आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे तो पुरुषोत्तम ठरलेला आहे, पुरुषातला उत्तम ठरलेला आहे. तो मानव आहे, आम्ही मानव आहोत. मग त्याच्या गुणांचा काही मागोवा किंवा त्या गुणांना अनुसरण आम्ही करू शकतो की नाही? म्हणजे देव असेल तर आपण म्हणतो तो देवच आहे, त्याला ते जमेल, तो चमत्कार करू शकतो किंवा तो देव आहे, म्हणजे आपल्यापेक्षा त्याची उंची जास्त आहे, आपल्याला ते जमण्यासारखं नाही, त्याला एकदा नमस्कार करावा आणि सोडून द्यावं, आहे ना. देवाला नमस्कार करावा आणि सोडून द्या, आपली जबाबदारी नमस्कारापुरती. पण राम म्हणतो मी मानव आहे, म्हणजे तुम्हाला माझ्यासारखं जगता आलं पाहिजे किंवा तुम्ही माझ्यासारखे जगू शकता. मग काय आहे असं नेमकं आणि का मी करू शकणार नाही? आपण रामाचं गुणवर्णन करताना असं म्हणतो की राम कसा आहे तर एक बाणी, आता बाण सोडा, परंतु एक ध्येय ठरलेलं आहे. संभ्रम कुठेही मनामध्ये नाही. एक बाणी, ह्याला वध करायचा आहे, हा बाण मला सोडायचा आहे, आता संभ्रम नाही आहे ना. मग ध्येय मी ठरवलं आहे, काय करायचं आहे, समितीत येणार आहे, ठरवलं आहे, समितीत येणार आहे. मग आज काय पाहुणे येणार आहेत, आता काय म्हणलं घरामध्ये काहीतरी अडचण आली आहे, घरात कोणीच नव्हतं, भांडीवाली यायची राहिली आहे, त्यामुळे जमलं नाही. किती कारणं आपण शोधतो. लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे, 1 तास आठवड्यातून शाखेत यायचं आहे, एवढंच आहे. पण ते सुद्धा करणं आपल्याला जमत नाही. सातत्याने करतो, अधूनमधून जातो, पण ते अधूनमधून म्हणजे ध्येय नाही, हो ना. मग अशक्य आहे का? एक वाणी एका ध्येयाच्या दिशेनं जाणं अशक्य आहे का? अशक्य नाही आहे. पण आम्ही ते ठरवलं आहे की कसं जमणार, हो ना. तो एक वाणी आहे, एकवचनी आहे. एकदा दिलं आहे वचन, बोललाय ते सत्यच, जे बोलेल ते सत्यच आणि सत्य आहे तेच बोलेल, एकवचनी आहे, हो ना. मग आपल्याला ते जमलं पाहिजे. मी उद्या येणार आहे, वचन दिलं आहे, काय करू ग, जमलंच नाही. एक फोन केला की सोपं, येणार होते, ठरवलं होतं, पण ऐनवेळेला नाही बे जमलं. सोपं आहे, एक वचन नाही झालं, नुसतं वचन आहे. मग अशी वचन आपण सारखी देतच राहतो, हो ना. आणि तशीच आम्हाला सवय झाली, लहानपणापासून तशीच सवय झाली. वचनं पूर्ण करायची नाहीत, त्यांनी राजकारणात जावं हे ठरवून गेलं. मधल्या काळात ठरवून टाकलं. कोणी ठरवलं? आम्हीच ठरवलं, आमच्या सोयीने ठरवलं. कारण कष्ट नको आहेत. कष्ट काय असतं ते आपण पुढे बघणार. एकपत्नी वृत्ती काय अवघड आहे? म्हणजे असंच असलं पाहिजे हे सांगायला कशाला हो? हे सांगण्याची गरजच नाही. एकपत्नी वृत्ती हे तर प्रत्येकाला जमलं पाहिजे, हो ना. अनेक भार्या, द्विभार्या, हे काय कायदे करावे लागतात, प्रतिबंध करावे लागतात, कशाला? साधं सरळ आहे. एकपत्नी, लग्न केलं, अग्नीच्या साक्षीने केलं, ब्राह्मणांच्या आशीर्वादाने केलं, आमची रजिस्टर सुद्धा केलं. पण आता माझं जमत नाही आहे, मग सोडलं. नाही होणार. मला राम का आज पण हवा आहे की रामाच्या ह्या गोष्टी मी करू शकते हे माझ्या मनावरती बिंबवण्याचा संस्कार म्हणजे रामायण. प्रत्येक साध्या गोष्टी आहेत. खरंच असं हे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर असं वाटलं खरं याच्यात काय अवघड आहे, हे तर मी करू शकते. पण मी पुन्हा ते ऐकत नाही, ते पुन्हा आठवत नाही आणि म्हणून मी रामापासून दुरावते आणि मग माझ्या मनामध्ये रावणाचा ऐदोस सुरू होतो. ते जास्ती जवळचं वाटायला लागतं, कारण तिथे कष्ट नाही आहे.
सहजपणे होणाऱ्या गोष्टी आहेत, उपभोग घ्यायचा आहे, असं सगळं जे मनाला हवं आहे असं तो रावण इतक्या बायका हव्या घेतल्या, याला मारावं असं वाटलं मारलं, ते अमुक करायचं आहे केलं, पुष्पक विमान हिसकवून घ्यायचं आहे घेतलं, भावाकडूनच ओढून आणलं, कुबेर भाव त्याच्याकडून ओढून आणलं, हे सगळं करणारा तो. आणि त्याच्या उलट रामाचं कुटुंब आहे, त्याच्या उलट रामाचं कुटुंब आहे हो ना. म्हणून रामायण हा गंगौघ आहे, अविरत पुढे प्रवाही होणारा. अनेक वर्ष होऊन गेली, अनेक घटना घडल्या, परंतु रामायण आहे तसंच आहे. एका गोष्टीचं आपण पुन्हा आठवण ठेवूया, रामायण हा इतिहास आहे, रामायण हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा नायक राम आहे. अशक्य नाही, कल्पित काहीही नाही. एकदा म्हणे विवेकानंदांना कोणीतरी म्हणालं की त्या वाल्मिकींनी ते कल्पित आहे, वाल्मिकींची तो कल्पनाविलास आहे असं कोणीतरी म्हटलं. आता विवेकानंदच आहे हो, आपल्या देशाचा मान ठेवणारच ते. तत्क्षणी त्यांनी म्हटलं कदाचित तसं नाहीच आहे, पण कदाचित जर तसं असेल तर असा कल्पनाविलास सुद्धा फक्त भारतातल्याच कवीला जमू शकतो. हे रामायण आहे, ही रामाची उंची आहे आणि त्यामुळे आपल्याला सातत्याने दरवर्षी वर्षानुवर्ष रामायण ऐकायलाच हवं. तो संस्कार मनावरती वारंवार घडायलाच हवा आणि तरच रामराज्य येऊ शकतं. रामाचं राज्य म्हणजे रामराज्य नव्हे, रामाचं राज्य म्हणजे रामराज्य नव्हे, तर रामात एक तत्व आहे, ते एक तत्व आहे, तो एक विचार आहे. राम हा विचार आहे, राम ही व्यक्ती गेली, पण तो विचार एक ध्येय ठरलेला आहे आणि त्या ध्येयाकडे जाणारा मार्ग आहे. आमचा एक विचार आहे, हिंदुत्व हा आमचा विचार आहे आणि राष्ट्र सर्वोपरी हे आमचं सूत्र आहे. मग ह्या मार्गावर चालणारे जे आहेत, ह्या मार्गावर जाणारे जे आहेत ते कदाचित रामराज्य आणू शकतील, रामराज्य आणू शकतील. रामाची ही सगळी जी वचनं आहेत किंवा रामाचं हे जे गुण आहेत, हे गुण मी सुद्धा अंगीकारू शकतो आणि मी त्याच्याच वाटेने जाणार आहे असा एकदा निर्धार झाला की कृती वेगळी घडणारच नाही हो. कारण मला सारखा राम आठवेल. हे रामाने केलं असतं का? नाही. आता रामाच्याही मनात राटिकेला मारताना आलं, ही स्त्री आहे, स्त्रीला मारावं का न मारावं हा विचार त्याच्याही मनामध्ये आला. म्हणजे स्त्री अवध्य आहे असं त्याला वाटतंय, तो संस्कार त्याच्या मनावरती आहे. पण कोणती स्त्री? जी आपला सहज धर्म पाळते ती. सहज धर्म काय? पालन करणं. म्हणजे भक्षण करते आहे ती स्त्री धर्म पाळत नाही आहे, आणि स्त्री धर्म पाळत नाही म्हटल्यानंतर ती वध्य आहे. अगदी साधं गणित आहे की नाही. ते विश्वामित्र म्हणले विचार नको करू, त्यांनी पूर्वीचे काही उदाहरणं पण त्याला दिली की तिला मारलं हिला मारलं. परंतु रामाच्या मनामध्ये असं आलं की जर धर्म पालन करत नसेल तर ती अधर्मी आहे, आणि जे अधर्मी आहे तिला मला मारलं पाहिजे. आणि त्राटिकेला मारलंय कारण त्राटिका भक्षक होती आणि स्त्री ही रक्षक आहे. तिने आपल्या बाल्याचं रक्षण केलं पाहिजे, तिने आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं पाहिजे, जे जे निर्मिले त्याचे रक्षण केले पाहिजे असं अहिल्याबाई पण म्हणतात. जे जे निर्मिले त्याचे रक्षण मीच केलं पाहिजे
हो ना. मग असं जिला कळतं ती स्त्री वंदनीय आहे, ती स्त्री वंदनीय आहे. आणि ती स्त्री कोणतीही परस्त्री ही माते समान आहे, कोणतीही परस्त्री माते समान आहे. हा संस्कार आहे, हा लहानपणापासून झालेला संस्कार आहे. त्यामुळे मनामध्ये विकल्प येतच नाही, कारणच नाही. सुंदर आहे, आहे माते तुला वंदन, याच्या पलीकडे कुठला विचारच मनामध्ये येत नाही, तो राम आहे. आणि ती सुंदर आहे आणि ती मलाच मिळाली पाहिजे, ती इतरांसाठी नाहीच, तिचा उपभोग मीच घेणार, ही उपभोगी वृत्ती फक्त रावणाचीच आहे. मग अशा वृत्तीचे जे जे आहेत त्यांना आम्ही म्हणतो असुर. म्हणून देवासुर संग्राम असा आपल्या मनामध्ये सातत्यानं सुरू. म्हणून ह्या 2 ओळी सुरुवातीला मी आपल्याला सांगितल्या. एक श्लोक आपल्याला माहीत असलेला, भजाया जनी पाहता राम एक, भजाया जनी पाहता राम एक, करी बाण येकू, करी बाण येकू, मुखे शब्द येकू. एकच शब्द मनामध्ये, एकवचनी, एकवाणी. क्रिया पाहता उदरे सर्व लोक, सर्व लोकांचा उद्धार करण्यासाठी राम आहे. धरा जानकी नायकाचा विवेकू, जानकी नायक रामाचा विवेकानं भजन करा, विवेकानं त्याचं पूजन करा, विवेकानं त्याचं चरित्र अवलंबिण्याचा प्रयत्न करा, तो मार्ग स्वीकारा. असं रामदास स्वामींनी आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये आपल्यासाठी हा एक श्लोक रचला. राम मानव आहे आणि मानवी जीवनाचा आदर्श मानचित्र आहे. मानवी जीवनाचा आदर्श कृष्णासारखं जगता नाही येणार, पण कृष्णाची नीती आणि रामाचं जगणं म्हणजे उत्तम मानव. कृष्णाची नीती आणि रामाचं जीवन चरित्र हे म्हणजे उत्तम मानव घडण्यासाठीचं आपल्यासाठी असलेला इतिहास आहे. दोन्ही ऐतिहासिक आहेत, इतिहासच आहे. रामायण आणि महाभारत, अगदी भागवत, कृष्ण, हे सगळे हा इतिहास आहे. आणि ही आमची फार मोठी पुंजी आहे, हे आमच्यासाठी असलेलं फार मोठं धन आहे. कितीही लुटायचं तेवढं लुटा, कारण त्या कुटुंबाचा आता आपल्याला थोडासा परिचय करून घ्यायचा आहे. आज्ञापालन, इथूनच सुरुवात. आज्ञापालन. आत्ता नको आहे, वेळ नाही आहे. अरे जा तेवढं आणून दे. छे छे, आत्ता मला क्रिकेटला जायचं आहे, आत्ता माझा कुठला तरी क्लास आहे. आईचं ऐकलं पाहिजे, काहीही झालं तरी ऐकलं पाहिजे. क्लासला जायला उशीर झाला तर जरा 2 मिनटं आधी तयारी कर ना बाबा. हो ना, इतक्या वेळेवर कशाला जातो हे मी माझ्या मुलांना सांगितलं पाहिजे की नाही. माझं काम महत्त्वाचं आहे, मी सांगते तेच आधी झालं पाहिजे. हा आग्रह तर मी धरला पाहिजे की नाही, तो मी धरत नाही. नको जा, ठीक आहे बाळा जा, मी आणते. बाळाला कधी सवयच नाही होत, बाळाला सवयच नाही होत. नाही मला आत्ता हवं आहे ते आण, तुलाच आणून द्यायचं आहे. ऑनलाईन वगैरेची भानगड नको, असली तरी तू आणून दे, तू ऑर्डर कर, त्याला आणून दे. तो काय तुझा कोणता नंबर सांगायचा तो सांग, OTP सांग, सगळं कर, ते घरात आणून दे. मग जर ऑनलाईन आणलंच तरी चालेल. हो ना, आहेत सुविधा, मग का नको. पुन्हा रावण असो, म्हणजे दुकानापर्यंत जायचं कशाला, नाही का, येतं आहे ना घरी, मग तेच बरं. असो, पुन्हा रावणाचा विजय होतो आहे, लक्षात घ्या. आपल्या घरात सुद्धा हे सगळं घडतं आहे, घरावं की नाही हा वादाचा विषय आहे, किंवा तो मतमतांतर असू शकतात, पण आपल्याला म्हणून काही आहे की नाही. हो,
करूया, थोडे कष्ट करायची सवय करूया आज्ञाबलाने. विश्वामित्रांबरोबर जायचंय. वडिलांनी सांगितलंय जा विश्वामित्रांबरोबर. गेले की मी कशाला, तो नाही का जाणार, याला नाही का पाठवता येणार, हे काही नाही. त्यांनी सांगितलं तुला जायचं आहे आणि तू जा. कशासाठी विश्वामित्रांना तो हवा आहे? विश्वामित्रांना तो कशासाठी हवा आहे? रामच का हवा आहे? मग खत्रात आहे म्हणून, यज्ञरक्षण करणारा आहे म्हणून, यज्ञरक्षण करणारा आहे म्हणून तो हवा आहे. तो करेल याची खात्री आहे. एकदा ठरवलं की तो करणार असा विश्वास आपल्याबद्दल आपल्याला निर्माण करता आला तर छान होईल. ते म्हणालेत ना म्हणजे होणार, त्यांनी सांगितले ना म्हणजे करणार. असा विश्वास आपल्याबद्दल निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. एखादी जबाबदारी दिली आहे शाखेची, आता ती करणार. केलीस का ग, लक्षात आहे का ग विचारण्याची गरज नाही. त्यांनी कामं वाढतात की नाही? त्यांनी कामं वाढतात. पुन्हा मी माझं काम कमी करायचं किंवा बाजूला सारायचं, तिला आठवण करायची, मग मी माझं काम करायचं, हे अपेक्षित नाही, हे अपेक्षित नाही. म्हणून तर समितीचा विस्तार एवढा होतो आहे. 90 वर्ष झाली की, संघाला 100 वर्ष झाली. अशा एवढ्या मोठ्या संघटना इतर कुठेही नाहीत. एका विचारानं, एका ध्येयानं प्रेरित. मार्गदर्शक कोण? राम. तो काळ वेगळा असेल, त्याच्यावरती अपत्य वेगळे असतील, आमच्या वेगळ्या असतील, पण मूलभूत गोष्ट विसरून चालणार नाही. हे मला करायचं आहे, चांगल्या मार्गावर मला जायचं आहे, माझं राष्ट्र मला उभं करायचं आहे. हो ना, हे आम्ही ठरवलं आहे. कसं राष्ट्र उभं करायचं आहे आम्हाला? हिंदू राष्ट्र आहे, पण ते कसं आहे? विशेष आहे हो त्याला एक, तेजस्वी तेजस्वी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं आमचं ध्येय आहे. आणि त्यामुळे आज्ञापालन. ती शिक्षिका लहान आहे का मोठी आहे भानगड नाही आहे. तिने आज्ञा दिली आहे, मला दक्षिणेमध्ये उभं राहायचं आहे, किती वेळ ती सांगेल तोपर्यंत. बरोबर. आज्ञापालनाचा संस्कार असा या संघटनेमधून होतो. आणि आज्ञापालन. मग विश्वामित्रांबरोबर जा गेलेत आणि घडून आलेत. घडून आले आहेत, बिघडून नाही, घडून आलेत. विश्वामित्रांनी सुद्धा त्यांना किती विविध प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. त्यांना सांगितलं, अरे तुझ्या कुळातल्या लोकांनी गंगा आणली, भागीरथी आणली, 3 पिढ्या त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 3 पिढ्या प्रयत्न केले, सोडून नाही दिलं. आता काय हे जमेना बघा, जाऊ दे आता दुसरं काहीतरी ठरवलं, हे काय जमत नाही, असं नाही झालं. ती सगराची कथा नाही सांगणार आहे आता, काही गरज नाही मी जास्त सांगण्याची. ती माहिती आहे आपल्याला आणि सगळ्यांना. रामायण सगळ्यांना माहिती आहे, कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते मला पण माहिती आहे. पण विश्वामित्रांनी त्याला काय सांगितलं? तुझ्या कुळातल्या, मला माझे आजोबा काय करत होते, माझे पणजोबा कसे होते, हे माझ्या मुलांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी बघा, पिढ्यानुपिढ्या जबाबदारीने वागण्याची आहे की नाही. माझं कुळ मोठं आहे, श्रेष्ठ आहे, हे मला पण सांगता आलं पाहिजे. माझे आजोबा पहिले नगराध्यक्ष होते, हे मी अभिमानाने सांगू शकते आणि खरंच होते म्हणून सांगते. माझ्या वडिलांचे वडील पहिले नगराध्यक्ष होते. मग हा अभिमान वाटतो की नाही सांगताना? असा माझ्या कुळाचा इतिहास असला पाहिजे. तो घडवतो कोण? तुम्ही आम्ही. वेगळं कोणी येत नाही ना. म्हणजे प्रत्येकानं पिढ्यानुपिढ्या जबाबदारीनं वागणं, माणूस म्हणून जगणं, ध्येयवादी असणं हे आवश्यक आहे. हे आवश्यक आहे. ध्येय कोणतं आहे? लहान असेल मोठं असेल, पण त्या ध्येयापर्यंत मला जाता आलं पाहिजे. त्या ध्येयापर्यंत मला जाता आलं पाहिजे. हे जे काही आहे ना, हा कुलवृत्तांत विश्वामित्रांनी त्याला ऐकवला की भगीरथाने कोणते प्रयत्न केले आणि त्या अंशुमाना बसून दिलीप, मग भगीरथ आणि ह्या सगळ्यांनी ती गंगा
पृथ्वीवर आणली. तुला माहिती आहे का रे ही कथा? बघ, असं तुझं कुळ आहे, मग तुला हे करायचं आहे. त्या कुळात तू जन्माला आलायस, याचा अर्थ तुझी पण ती जबाबदारी आहे. अशा कथा सांगितल्या आहेत. विश्वामित्रांनी घडवलं म्हणजे काय केलं तर असं समुद्रमंथनाची कथा त्यानं सांगितली. विश्वामित्रांनी कुठल्या तरी कल्पित कथा नाही, समुद्रमंथनाची कथा सांगितली. देवस आणि असुर आणि नीलकंठाने ते प्राशन केलेलं आहे. सगळ्या विश्वासाठी वगैरे आदर वाढवण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या विश्वामित्रांनी केल्या. समुद्रमंथनाच्या कथेतून त्यांनी ते जाणवून दिलं त्याला. या कथा त्याला सांगितलेल्या आहेत आणि राम घडतोय. वेगवेगळ्या विद्या त्याला दिल्या आहेत, वेगवेगळे अस्त्र आणि शस्त्र त्यांना दिले आहेत, कारण विश्वामित्रांनी खूप काही मिळवलेलं आहे. खूप अस्त्रशस्त्र त्यांनी मिळवली आहेत आणि योग्य व्यक्तीच्या हातात ती द्यायची आहेत. योग्य व्यक्तीच्या हातात ती द्यायची आहेत आणि म्हणून त्यांना राम हवा आहे. मखत्रातात आहेत ते म्हणतात की म्हणजे मी स्वतः या राक्षसांचा पराभव करू शकतो, पण मी यज्ञ म्हणजे यजमान आहे, मी यज्ञ करतोय आणि त्यामुळे मी युद्ध करणार नाही. पण माझ्या या यज्ञाचं रक्षण तू करावंस या असुरांना, कारण चांगलं ते बघवत नाही ना. कुठलीही चांगली गोष्ट घडूच द्यायची नाही. त्यांना आम्ही म्हणतो असुर. जे जे चांगलं आहे, मूर्ती चांगल्या आहेत ना, फोडून टाकायच्या. हो ना, तुम्ही त्यांना मान देताय ना स्त्रियांना, मग त्यांना भ्रष्ट करायचं. जे जे चांगलं आहे ते सगळं नष्ट करणं, त्याच्यामध्ये विक्षेप निर्माण करणं, अशा मनोवृत्तीची जी माणसं आपल्या अवतीभोवती वावरतात आजही, ती असुर आहेत. असुरांना काही मोठे दात होते आणि वगैरे असं काही असण्याचं कारण नाही. मनोवृत्ती इतकी घाणेरडी आहे की स्त्रियांना नासवायचं, चांगली स्त्री माझीच असली पाहिजे असं वाटायचं आणि तिचा उपभोग घ्यायचा, ही असुर वृत्ती आहे. चांगल्या मूर्ती आहेत ना, मग त्या भंगून टाकायच्या, त्या फोडून टाकायच्या, चांगलं काही राहू द्यायचं नाही, ती वृत्ती. तर हे त्यांनी सांगितलं की ही देवासुर वृत्ती जी आहे ना, तर त्याच्यामध्ये हे युद्ध झालं आणि मग समुद्रमंथन झालं. समुद्रमंथन झालं, त्याची कथा पण सांगत नाही, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातून अमृत पण बाहेर आलं, मग मोहिनी वगैरे सगळं आपल्याला ज्ञात आहे, ते काही सांगत नाही. पण त्या कथा सांगितल्या, पराक्रमाच्या कथा. मुलांना काय सांगायचं? आपल्या मुलांना मी काय सांगणार, कोणत्या कथा सांगणार? जिजाऊनी काय सांगितलं? शिवाजी महाराजांच्या कथा सांगितल्या. शिवाजी महाराजांना रामाच्या कथा सांगितल्या, कृष्णाच्या कथा सांगितल्या आणि तुला हे करायचं म्हणून सांगितलं. तू नको, दुसरा कोणीतरी करेल नाही, तुलाच हे करायचं आहे म्हणून त्याला सांगितलं, त्याला घडवला. मग मातृशक्ती म्हणून माझी जबाबदारी काय आहे ना? विश्वामित्रांनी सांगितलं चांगला मुलगा घडावा म्हणून प्रयत्न, मग त्याच्या कुळाचा इतिहास सांगणं, त्याला पराक्रमाच्या कथा सांगणं. मुलाला घडवायचं आहे, मग त्याला पराक्रमाच्याच कथा सांगितल्या गेल्या पाहिजेत. तू नको रे बाबा जाऊस, तो जाईल नाही, तू जा. काय करताय? त्या शेजारच्या भांड्याला का त्रास देतोय तो? जा रे बघ जरा, दे 2 थपडा. हे मी माझ्या मुलाला सांगितलं पाहिजे की नाही? कुठे असुरांशी लढायला जायचं आहे आपल्याला, कुठे युद्धभूमीवर जायचं आहे, पण माझा मुलगा मला असा घडवायचा आहे, हे मातृशक्तीचं काम आहे. हो ना? अशा पद्धतीनं विश्वामित्रांबरोबर ते गेले. विश्वामित्रांच्या यज्ञाचं त्यांनी रक्षण केलं. खरदूषणांना मारलेलं आहे, सुरुवात झाली आहे, खरदूषणाला मारलेलं आहे. आणि ते एक आज्ञापालन आहे. नंतरचं तर आपल्याला माहीत आहे, दशरथांनी त्यांना वनवासात जायला सांगितलेलं आहे आणि राम वनवासाला गेलेले आहेत. असं नाही म्हणत आलं भरताला का राज्य देत आहे, म्हणजे आज्ञापालन. आज्ञा दिली आहे ना, ती मला पाळायची. हे अशक्य आहे का? नाही. आज्ञा कोण देत आहे हे महत्त्वाचं आहे. आज्ञा कोण देत आहे, ती व्यक्ती पण तेवढीच जबाबदार असावी लागते.
हे माझे गुरु आहेत. वडील म्हणजे गुरु. फक्त उपनयनाच्या दिवशीच ते वडील गुरु असतात असं नव्हे, कायमच ते गुरुस्थानी मानले पाहिजे. मुंजीच्याच दिवशी फक्त गुरु असं नाही आहे. ते नेहमीसाठीचेच गुरु आहेत, हो ना. आणि गुरूंनी आज्ञा केली आहे, माझ्या वडिलांनी आज्ञा केली आहे, आणि तिसरं म्हणजे एका राजाने केलेली आज्ञा आहे. मी आज कोणीच नाही ना, मी प्रजा आहे. आज मी कोण आहे? मी प्रजाच आहे ना. दशरथ राजा आहे, ते माझे गुरु आहेत. दशरथ माझे गुरु आहेत, दशरथ राजा आहे, आणि दशरथ माझे वडील आहेत. मग त्या तिन्ही गोष्टी आहेत, तिन्ही अधिकार त्यांना आहेत, आणि म्हणून आज्ञापालन मी केलं पाहिजे. ठीक आहे, मी वनात जातो, आज्ञापालन त्याही वेळेला त्यांनी केलेलं आहे. तिसरा एक प्रसंग आज्ञापालनाच्या संदर्भामधला, मिथिलेला जेव्हा गेले, विश्वामित्रच घेऊन गेलेले. मिथिलेमध्ये जनकाने स्वयंवर मांडलेला आणि तिथे गेलेले. धनुष्य उचलायचं आहे, कोणालाही जमलेलं नाही. मर्यादा पुरुषोत्तम, कुठेही मनामध्ये असं नाही की मला तर ते सहज जमणार आहे, मला आता गेलंच पाहिजे. अजिबात ते तिथून उठले नाही. जेव्हा विश्वामित्रांनी खूण केली की आता तुला जायला हवं, म्हणजे जा, त्यावेळेला विश्वामित्रांना नमस्कार करून ते तिथे गेले. आज्ञापालन, हो ना. केव्हा आज्ञा पाळायच्या, केव्हा नाही, कोणाच्या पाळायच्या, हे तारतम्य मात्र असलंच पाहिजे. हो ना. आणि त्यामुळे आज्ञा देणारा सुद्धा तशाच देतो, आणि विश्वास असणारा पण तसाच. बरोबर. जा रे माझी छाती पडली, रामदासांनी म्हटलं, गुरूंनी सांगितलं, छाती खाली पडू नये गुरूंची. गुरूंबद्दल केवढा अभिमान, गुरूंबद्दल केवढा आदर. त्यांची छाती खाली पडू नये म्हणून त्यांनी वरून उडी मारली. छाती वाऱ्याबरोबर खाली येताना ती अलगद धरता यावी म्हणून. ही कथा आपल्याला माहिती आहे. या कथा आपण मुलांना सांगितल्या पाहिजे. त्या सांगताना एका गोष्टीचं भान आपण ठेवावं लागेल की त्यांना समजेल अशा भाषेत ते सांगता आलं पाहिजे. मूल्य कधीही बदलत नाही. गुरूंबद्दलचा आदर कधीही बदलता कामा नये, बदलू नये, बदलायचा नसतो गुरूंबद्दलचा आदर. आणि त्यामुळे मूल्य बदलतात का? काळ बदलला तरी मूल्य बदलत नाही, हे लक्षात ठेवायचं. पराक्रमच असतो, आणि तो कोणासाठी वापरायचा असतो? आपल्यावरती अन्याय करणाऱ्यांसाठी, हो ना. आपल्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी. तेव्हा केव्हा आणि कोणती आज्ञा केव्हा पाळायची, कोणी दिलेली आज्ञा पाळायची, या गोष्टींचं तारतम्य हे असलं पाहिजे. तर त्याप्रमाणे आज्ञापालन करणारे ते आहेत. मर्यादा पालनामध्ये मगाशीच मी आपल्याला सांगितलं, त्राटिका वध झाला. मर्यादा पालन, मी वीरपुत्र आहे, किंवा मी इथं आलो आहे, या स्वयंवरासाठी आलो आहे, आणि मी हे करू शकतो, पराक्रमी आहे, असा अहंकार नाही आहे. त्यांनी आज्ञा दिल्यानंतर, त्यांनी खूण केल्यानंतर मगच राम तिथे गेलेले आहेत. हे मर्यादा पालन ते करू शकतात असं वर्णन आहे. मिथिलेमध्ये जेव्हा ते गेले त्यावेळेला पुष्पवाटिकेचा एक प्रसंग आपल्याला अनेक जणींना माहिती आहे, किंवा तो वर्णन खूप छान त्याचं केलेलं आहे. या पुष्पवाटिकेमध्ये ते सुद्धा आपल्या गुरूंच्या पूजेसाठी फुलं, राम आणि लक्ष्मण दोघं त्या बागेत गेले. खूप छान फुलं आहेत, विविध प्रकारची फुलं आहेत, पण त्यांनी तिथे हात नाही लावला. त्यांनी विचारलं, माळीदादा आहात का इथे? आता बागेचं रक्षण करणारा कोणीतरी रक्षक असेल ना, आपण त्यांना माळी असं म्हणतो. त्यांनी वेगळे हात मारले असेल कदाचित, पण तुम्ही आहात का इथे? आम्हाला थोडी फुलं हवी ती पूजेसाठी, आणि म्हणून त्यांनी त्या पुष्पवाटिकेमधून फुलं घेतली. आता
एवढ्या मोठ्या वाटिकेमध्ये फुलं त्यांनी घेतली असती तर काय कोणी विचारलं असतं का, कोणाला कळलं असतं का? पण नाही ना, तसं नाही आहे. म्हणून तर ते राम आहेत, म्हणून ते राम आहेत. अग्निबीज, चंद्रबीज, सूर्यबीज सगळ्यांचा ज्यांच्यामध्ये मिलाप आहे असे म राम असे ते आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक तुम्ही म्हणाले यात काय विशेष आहे, पण नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्येच संस्कार दडलेले असतात आणि ते करण्याची गरज असते. ते करण्याची गरज असते. त्याला संस्कार नका म्हणू, काय वेगळं म्हणा का बाळा, असं आपल्याकडची पद्धत आहे, आपल्या घरातली अशी पद्धत आहे, त्यामुळे तू कर. संस्कार वगैरे शब्द जरा जड वाटतो कदाचित, पण तो संस्कारच असतो. तर त्याप्रमाणे त्यांनी फुलं तोडताना सुद्धा विचारलं, जी आपली नाहीत ती विचारल्याशिवाय घ्यायची नाही, नाहीतर ती चोरी आहे, नाहीतर ती चोरी आहे, म्हणजे अवैध आहे. जे अवैध आहे ते मी करणारच नाही आहे ना. फिरायला जातो, आता कंपाऊंडच्या बाहेर फांदी आहे म्हणून फुलं तोडली, कोणी काही म्हणत नाही, पण मलाच माझं वाटलं पाहिजे. हो ना, मलाच माझं वाटलं पाहिजे, कारण आज फक्त फुलं घेतली, उद्या आणखीन काही घ्यावंच वाटू शकतं, कारण मनात रावण आहेच, त्यामुळे आणखीन काही वाटू शकतं. आज फुलं घ्यावीशी वाटली, ती कंपाऊंडच्या बाहेर आलेलीच घेतली, त्यांच्या कंपाऊंडमध्ये थोडीच मी गेलो होतो. ही समजूत झाली. हे मनाला दिलेला एक काय म्हणूया उगीचच एक दिलासा, पण विचारल्याशिवाय घेऊ नये, ही साधी गोष्ट आहे. सहज मला आठवलं, एका बौद्धिकात ऐकलेलं आहे. 52 साली आपल्याकडे निवडणुका सुरू झाल्या. भारतामध्ये 52 साली निवडणुकांना सुरुवात झाली. वनवासी बांधव आपले सगळे अत्यंत प्रामाणिक, अत्यंत प्रामाणिक. आता ज्यांचं बौद्धिक ऐकलं त्यांनी वर्णन केलं, ते स्वतः प्रचाराला तिकडे गेलेले होते त्यावेळेला. त्यांनी असं म्हटलं की लक्षात असं आलं की येता शेतावरून येताना जर एखाद्या शेतकऱ्याची घोंगडी तिथे पडलेली असेल रस्त्यामध्ये, तर ती कोणीही उचलत नाही. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी त्या मार्गाने जातो, त्यावेळेला त्याची घोंगडी त्याला मिळते. रस्त्यात पडली, कोणीच घेतलं नाही म्हणून मी आणली, असं नाही. ही प्रामाणिकता वनवासी बांधवांच्यात होती, आजही आहे, आणि ते पण काम करतायत, पुढे बघणार आहोत. असं हे मर्यादा पालन आहे बघा. म्हणजे सीता दृष्टीच पडली आहे, उर्मिला दृष्टीच पडली आहे, पण फक्त दृष्टीभेट झाली आहे, विषय संपला. आता पुन्हा तिथे रेंगाळणं नाही आहे, तो विषय संपला. हे मर्यादा पालन आहे, हे मर्यादा पालन आहे. जितेंद्रिय आहे, जितेंद्रिय आहे. एक जो श्लोक म्हणजे मी ज्याच्यावरून हे सांगणार आहे ना, करूया स्मरूया बलसागर श्रीराम, तर ते त्याच्यामधल्या ह्या 4 श्लोकांमधलं मला एका रामाच्या देवळामध्ये हे लिहिलेलं दिसलं, आणि मग मला असं वाटलं की ह्या एवढ्या कमी याच्यामध्ये रामाचं केवढे गुण सांगितलेत, केवढं चरित्र सांगितलं, मग हे स्तोत्र का नको आपण अभ्यासाला घ्यायला? मग त्या अनुषंगाने आपण अभ्यास करूया. आणि त्याप्रमाणे ते घेतलं आणि त्यांनी असं म्हटलं, स्मरूया बलसागर श्रीराम, स्मरूया गुणसागर श्रीराम, स्मरूया गुणसागर श्रीराम. आज्ञापालन मातापित्यांचे, आज्ञापालन मातापित्यांचे, व्रत हे निश्चित आयुष्याचे. ते आज्ञापालन आत्ता आपण पाहिलं कसं होतं रामाच्या जीवनामध्ये, आणि म्हणून त्याला कोटी कोटी प्रणाम, म्हणून रामाला कोटी कोटी प्रणाम. मर्यादेचे करीत पालन,
मर्यादेचं पालन हे पण थोडंसं आपण आता पाहिलं. जितेंद्रिय हा दशरथ नंदन. जितेंद्रिय हा दशरथ नंदन. दशरथ जितेंद्रिय होता स्वतः. हां, असं म्हणतात तो कामुक होता वगैरे, पण ते थोडंसं काहीतरी गडबड वाटते. स्वतः दशरथ जितेंद्रिय होता आणि त्याचा हा मुलगा आहे. त्याचा हा मुलगा आहे. सगळी इंद्रिय ताब्यात आहेत. सगळी इंद्रिय ताब्यात आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आता सीता दिसली, सुंदर आहे, दिसली, जितेंद्रिय. आता माझे डोळे पुन्हा पाहणार नाहीत. आता माझे डोळे तिच्याकडे पुन्हा वळणार नाहीत. हे डोळ्यांवरती असलेलं त्याचं जिंकणं, आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा तिच्याकडे बघितलेलं नाही. जितेंद्रिय दशरथ नंदन मुनिजन मन विश्राम. मुनिजनांना शांतता देणारा, मुनिजनांना आनंद देणारा असा हा श्रीराम. आता ह्या सगळ्या मुनिजनांनी त्याचा मार्ग ठरवलेला आहे. कारण त्यांच्या दृष्टीनं रावणवध होणं आणि त्याच्यासाठी एक पुरुष निर्माण करणं, घडवणं, हे सगळ्या ऋषींनी ठरवलेलं आहे. आपली जी कल्पना असते की ऋषी म्हणजे तपश्चर्या करणारे, दाढी वगैरे वाढवणारे, हिमालयामध्ये जाणारे, जटाधारी आणि काय रुद्राक्षमाळा कमंडल वगैरे. पण हे ऋषी समाजहिताचा विचार करणारे. समाजहित हे त्या ऋषींनी हे खूप दूरवरचा विचार करून लक्षात घेतलेलं आहे की सगळ्या स्त्रिया, सगळ्या म्हणजे कोणाला जगणं अशक्य झालेलं आहे, स्त्रीला बाहेर पडणं अशक्य झालेलं आहे. त्यामुळे मग पुंजिकस्याला असेल, रंभा उर्वशी असतील, अनेक जणी, आणि शेवटी सीतासुद्धा, या सगळ्यांना नासवणारा असा हा रावण. याचा वध झाला पाहिजे आणि त्याचा वध करणारा माणूस आमच्या पद्धतीने आम्ही घडवणार आहोत. आणि त्याचा प्रवाससुद्धा यांनी ठरवून टाकलेला आहे की तू आता कुठे जायचंस, याच्या पुढे तू कुठे जायचंस, आता तू कुठे जायचंस हे नंतर बघणार. हे सगळं ह्या ऋषींनी केलेलं आहे. त्यामुळे सगळं घ्यायचं, मिळवायचं. म्हणजे या ऋषींचं वर्णन तर असं केलेलं आहे, लक्ष्मीला त्यांनी दूर सारलेलं नाही. या सगळ्यांनी भरपूर संपत्ती त्यांच्याकडे आहे. म्हणजे एक आश्रम बदलायचा असेल असं वर्णन एका ठिकाणी वाचायला मिळतं तर 100 गाडे भरून त्यांचं सामान असायचं. आपल्याला वाटेल झोपडीत असेल एवढं पुरेसं. कशासाठी हे? तर ज्या वेळेला आपत्ती येईल राष्ट्रावरती किंवा माझ्या राज्यावरती, त्यावेळेला मी माझी मदत त्याच्यापर्यंत पोचवीन. त्याच्यासाठी हे सगळं धनसंपत्ती गोळा करायची, त्याचा उपभोग घ्यायचा नाही. त्याचा उपभोग घ्यायचा नाही, पण संपत्ती असली पाहिजे अशा विरागी वृत्तीनं हे ऋषी संपत्ती गोळा करत होते आणि त्या वेळेला राजापर्यंत पोचवत होते. शिक्षण देण्याचं काम करत होते. हे सोपं नाही, हे सोपं नाही. हे सगळ्यांना जमण्याचं कारण नाही, जमणार नाही. हे सगळ्यांना जमणार नाही. ती वृत्ती असावी लागते, ती वृत्ती असावी लागते. आणि वृत्ती कदाचित जन्मापासून आपली जशी असते तशी ती घडत जाते. त्याप्रमाणे आपल्या आवडी बदलत जातात पुढे. परंतु मूळ वृत्ती आपली म्हणजे सज्जन वृत्ती असते. सर्वसामान्य माणसं चांगली असतात. परिस्थितीने कदाचित ती क्वचित प्रसंगी बिघडतात, क्वचित, पण सर्वसामान्यपणे चांगली असतात. आणि म्हणून आपल्या मनातल्या रामाचा विजय व्हावा म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण सज्जन म्हणूनच पुढे वृद्धिंगत व्हायचं आहे. सुजन म्हणूनच आपली ओळख असणार आहे, ती असली पाहिजे, हो ना. आणि असा मुनिजनांना आनंद देणारा. आता ज्या वेळेला अरण्यात असताना म्हणजे वनामध्ये गेल्यानंतर सुद्धा कोदंड काढलेलं नाही. त्यांनी आपलं कोदंड आपल्या खांद्यावरून उतरवलेलं आहे, ते बरोबर नेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे
की मी वनवासात आलो आहे, क्षात्र धर्म सोडलेला नाही. माझा धर्म क्षत्रिय धर्म आहे, क्षात्र धर्म आहे. आणि त्यामुळे अन्यायाला प्रतिकार करणं मी सोडलेलं नाही. इथं जर काही वेगळं दिसलं किंवा अन्याय झाला तर त्या अन्यायाविरुद्ध मी शस्त्र उचलू शकतो. बघा, एकवचनी आहे ना, क्षात्र धर्म सोडलेला नाही, माझा धर्म मी सोडणार नाही. गृहिणी धर्म आहे ना माझा धर्म गृहिणी धर्म आहे. माझ्या कुटुंबाचं पालन पोषण मी करायचं आहे. आता तो माझा धर्म आहे. हो, मी गृहस्वामिनी आहे की नाही, ते आपोआप मला स्वामिनी म्हणेल का कोणी? त्याच्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागतात. माझ्या वाचून घराचं आडावं अशी माझी कृती असावी लागते, अशी माझी कृती असावी लागते. आपोआप हा सन्मान मिळत नाही. हो ना, आपोआप माझा हा सन्मान मिळत नाही. आता मी समजा शिक्षिका असेल, म्हणजे होते, आहे, ताई आहे, शिक्षिका आहे, मग माझा धर्म काय आहे? जे योग्य आहे ते सांगणं, जे योग्य आहे ते सांगणं, समोरच्याला समजेल असं सांगणं, त्याच्यासाठी माझा अभ्यास वाढवणं, हा माझा धर्म आहे की नाही? फक्त पगारासाठी मी शिक्षिका नाही, कारण ते मी व्रत घेतलं आहे. शिक्षिका हे माझं व्रत आहे आणि ते व्रत आहे म्हणून मी व्रतस्थ आहे. म्हणजे केवळ चांगला पगार आहे, छान छान पद्धतीनं जगता येत आहे म्हणून मी शिक्षिका नाही. मी उत्स्फूर्तपणे ते स्वीकारलं आहे, मी मनापासून ते स्वीकारलं आहे. आणि त्यामुळे विद्यार्थिनींना समजेल असं सांगणं, त्यांच्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर घालणं, तुम्हाला नाही म्हणत, माझ्या विद्यार्थिनींचं म्हणते, त्याच्यामध्ये अधिकाधिक भर घालणं हे माझं कर्तव्य आहे. कारण तो माझा धर्म आहे. हो, शेजार धर्म आहे. मग शेजारी काय घडलं तर मला मदतीला धावून जाणं हा माझा धर्म आहे. आणि मी जाईन तेव्हा ती येईल. परस्पर आहे ना, परस्पर आहे. हा जो धर्म आहे ना, तो क्षात्र धर्म आहे माझा. आणि त्यामुळे तो कोदंड त्याच्याबरोबर आहे. आणि जेव्हा ऋषींना भेटायला जातो त्यावेळेला तो कोदंड बाहेर ठेवतो, खाली ठेवतो आणि नम्रपणे मान झुकवून त्या आश्रमामध्ये जातो. ही वसिष्ठाने दिलेली शिकवण आहे. वसिष्ठ हे ऋषी आहे, रामाचे गुरु आहे. विश्वामित्र जसे तसे वसिष्ठ पण गुरु आहे. आणि त्यांनी दिलेली ही शिकवण आहे रामाला, की ऋषींशी आदरानंच वागलं पाहिजे, ऋषींशी आदरानं वागलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे म्हणून ते मुनिजन विश्राम झाले. हो, रामाला काय आनंद होतोय सगळ्यांना, अड्डेताखोर नाही आहे ना राम. हे तुमचं काय इथे काम असं नाही म्हणत तो. त्यांचं कौतुक करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना नमस्कार करतो. असा हा राम आहे. मुनिजन विश्राम असं त्याला म्हटलेलं आहे. असा हा राम आहे. सुख दुःखी तो दोन्ही वेळेला सम, सदैव सम, हुरळूनही जात नाही आणि हताशही होत नाही, हतबलही होत नाही. हा प्रसंग आलाय त्याला सामोरं जाईल, तो प्रसंग आलाय त्याला सामोरं जाईल. हो ना, हे मी करीन. त्याच्यासाठी वृत्ती स्थिर असावी लागते. आणि वृत्ती स्थिर केव्हा होते? जेव्हा विचार दृढ असतात. जेव्हा विचार दृढ असतात त्यावेळेला वृत्ती स्थिर असते. राष्ट्र सर्वोपरी, हे एकदा ठरलंय, राष्ट्राला हितकर जे जे आहे ते मी करणार, हे एकदा ठरलं. लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. राष्ट्राचं हित हे आहे आणि ह्या हिताच्या दृष्टीने मी विचार करतोय आणि म्हणून मी हे ठरवलंय. तिथे संभ्रम नाही. संभ्रम नाही म्हणून पावलं दृढ आहेत. संभ्रम नाही म्हणून पावलं दृढ आहे, डळमळत नाहीत. परिणामाची जाणीव आहे, परिणामांचा विचार केलेला आहे, कारण विचार पक्का आहे.
ध्येय पक्का आहे, ध्येय पक्का आहे. आणि हे निश्चित आहे की हे ध्येय मी राष्ट्रासाठी ठरवलेलं आहे आणि प्रजाजनांच्या हितासाठी ठरवलेलं आहे. प्रजाहितैषी राम आहे, प्रजाहितैषी राम आहे. आणि म्हणून त्या रामाला पुन्हा पुन्हा आठवायचं आहे. बलसागर गुणसागर असा हा श्रीराम आहे. आणि सुखदुःखी समसदैव, हो ना. त्यावेळेला आता राज्याभिषेक आहे तुला उद्या, आणि म्हणून तू आणि सीतेनं आज रात्री काही आराधना करायची, ईशाराधना करायची, व्रतच करायचं आहे हे सांगितलं आहे. राम शांतपणे गेला, त्याच्यामध्ये आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवणं आलं, तुम्हाला बोलवलं आहे, राम गेला. हे सोपं नाही, पण करू शकतो असं आजही आपण पाहतो. हे सोपं नाही पण करू शकतो हे आजही आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतं. आणि तो गेल्यावर दशरथाने सांगितलं की राज्याभिषेक म्हणजे आता भरत राज्य करायला आणि 14 वर्ष तू वनात जा. शांतपणे बाहेर पडला, चेहऱ्यावरचा भाव कुठेही बदलला नाही. कौसल्येने त्याला पाठ दिला बसायला. तो म्हणाला की आई आता याच्यावर नाही मी बसू शकणार. ती म्हणली का रे बाबा, म्हणजे आता इथून जाताना इथूनच उठून गेलास ना, आणि आता आल्यावर म्हणतोस मी इथे बसणार नाही का. त्याने सांगितलं मला बाबांनी 14 वर्ष वनवासात जायला सांगितलं आहे. त्याच सुरात उद्या मला राज्याभिषेक होणार आहे हे ज्या सुरात सांगितलं त्याच सुरात सांगितलं की उद्या मला वनात जायचं आहे, म्हणजे लवकरात लवकर मला वनात जायचं आहे आईला सांगितलं. सोपं आहे का. अहो 10 मार्क कमी पडले तर काय होती आपली अवस्था, की मी एवढी अपेक्षा केली होती मला 10 मार्क कमी पडले. आणि मुलं काय रडतात ढसाढसा मला कमी मार्क मिळाले म्हणून. आणि हे तर वनात जायचं 14 वर्ष. पण सुख दुःखी सम राहील, सम रळूनही जात नाही, हतबलही होत नाही. स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ ज्याची बुद्धी स्थित राहते, स्थिर राहते कोणत्याही प्रसंगी, तो स्थितप्रज्ञ. आणि तसा तो राम आहे. तोल मनाचा ढळून दे, तोल मनाचा ढळून दे, मनाचा तोल ढळू देत नाही. आता काय करू, कसं करू, हे काय झालं, असं कसं झालं, काही नाही, हे झालं असं. हे सोपं नाही. त्याच्यामध्ये रामाचा कुठेही कमीपणा नाही हे स्वीकारण्यामध्ये. एवढा तो स्वतः म्हणजे पराक्रमी ह्यांनी आहेच, पण विचारांनी सुद्धा इतका स्थिर आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आंदोलनं निर्माण होत नाहीत, कुठल्याही प्रकारची आंदोलनं निर्माण होत नाहीत असा हा राम आहे. कारण त्याचं आयुष्य ठरलेलं आहे, ते व्रतच त्याने घेतलेलं आहे. आणि त्यामुळे त्या व्रताच्या दिशेने तो चाललाय. आणि म्हणून मनाचा तोल ढळून न देणारा असा हा स्थितप्रज्ञ आहे. आता स्थितप्रज्ञता फक्त वडिलांपुरती आईपुरती अशी आहे का, किंवा आपल्या कुटुंबामध्ये फक्त ह्या 2च व्यक्ती आहेत का, तर नाही. बंधू प्रेमा उपमा नाही, बंधू प्रेमा उपमा नाही. कुठलाही विकल्प त्याच्या मनामध्ये येतच नाही. इतका स्वच्छ निर्मळ असा राम आहे. आणि म्हणून सतत मनामध्ये राम जागा ठेवण्याची गरज आहे. त्यागाला त्या सीमा नाही. सगळेच बरं का, सगळेच त्यागी आहेत. याचा झाकावा आणि त्याचा उघडा करावा तर हा वाटतो अरे हाही तसाच आहे, तोही तसाच आहे, तिसराही तसाच, चौथाही तसाच नव्हे. त्या कुटुंबातला प्रत्येकजण तसाच आहे. कुटुंबात एकच जण चांगला असून चालत नाही, सगळे चांगले असायला लागतात ना.
एकट्या सासूबाई चांगल्या असून चालेल का? हो नाही ना, सुनबाईंनी तेवढंच चांगलं असेल पाहिजे ना. दोघी चांगल्या असतील तर सासू सुनांचा छान असा प्रवास सुरू राहतो. अन्यथा सारखेच संग्राम. हे माझ्या हातात आहे, हे माझ्या हातात आहे की नाही. बाहेरचं कोणी येऊन सोडवणार का? सोडवही नाही. बाहेरच्यांना बोलवही नाही, बाहेरच्यांनी सोडवही नाही. हे आपल्या आपणच करण्याच्या गोष्टी आहेत ना, या आपल्या पण करण्याच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे हे सगळेजण म्हणजे 3 कौशल्य आणि 2 आया आहेत नाही का, पण या सगळ्यांशी त्याचे प्रेमाचे संबंध आहेत. काही पण तेवढंच प्रेम करते, किंबहुना भरतापेक्षा काही रामाला जास्ती जवळ करते. असं वर्णन आहे, असं वर्णन आहे की ती रामाला जास्ती जवळ घेते काही. हे सगळ्याजणी, हे सगळेजण एकत्र राहत आहेत ना, हे सगळेजण एकत्र राहत आहेत. आणि कोणालाही कोणाबद्दल असूया नाही, कोणालाही कोणाबद्दल असूया नाही. भावांना बंधू प्रेमा उपमा नाही. आता त्यागाची पराकोटी कशी आहे बघा. परिवार स्वास्थ्यासाठी रामानं राज्याचा त्याग केला. परिवार स्वास्थ्यासाठी म्हणजे भरताने तिथे राहावं, कैकेयीने समाधानात राहावं वगैरे वगैरे जे काय. परिवार स्वास्थ्यासाठी रामानं राज्याचा त्याग केला, भरतानं त्याग केला आणि त्यातून परिवार स्वस्थ ठेवला, त्यातून परिवार स्वस्थ ठेवला हो ना. हे पण झालं. लक्ष्मणानं संसार सुखाचा त्याग केला, लक्ष्मणानं संसार सुखाचा त्याग केला आणि रामाबरोबर उत्स्फूर्तपणे गेला. त्याला काही सांगितलं नव्हतं तू वनात जा म्हणून, पण उत्स्फूर्तपणे गेला. जिथे राम तिथे मी, जिथे राम तिथे मी. सत्य, सत्य आणि स्वच्छ तिथे ते त्याचं लक्ष्य, म्हणून तर लक्ष्मण, म्हणून तर लक्ष्मण. आणि सत्य आणि स्वच्छ काय? राम, म्हणून त्याचं लक्ष कोण? राम. मग राम जिथे तिथे मी हो ना. परवा त्या काय त्यांचं नाव, कुमार विश्वास, त्यांचं एक सहज तुम्ही ऐकलेलं असेल. त्याच्यात त्यांनी एक छान वर्णन, एकच ओळ सांगते फक्त त्याची, बाकीचा सगळा तुम्ही बघा व्हिडिओ. पण त्याच्यात त्यांनी एक म्हटलं की कोणत्याही प्राण्याची सावली काळी असते, प्राण्याची किंवा कोणत्याही सावली काळी असते, फक्त रामाची सावली गोरी आहे. फक्त रामाची सावली गोरी आहे. रामाची सावली म्हणजे लक्ष्मण, आणि लक्ष्मण गोरा आहे. काय वर्णन आहे हो एका ओळीत. म्हणजे ते उत्तम अभ्यासूच आहेत कुमार विश्वास, प्रश्नच नाही. पण मला त्यांचं ही कल्पनाच खूप आवडली की सगळ्या सावल्या काळ्या असतात, पण रामाची सावली, राम काळा आहे, सावळा आहे, पण त्याची सावली मात्र गोरी आहे, कारण लक्ष्मण. त्याची सावली म्हणजे लक्ष्मण. रामाशिवाय राहूच शकत नाही, आणि त्यामुळे तो वनामध्ये गेलेला आहे लक्ष्मण. स्पर्धा, असूया, अहंकार, या सगळा, हे सगळे ज्याचे शत्रू आहेत तो शत्रुघ्न, तो शत्रुघ्न. स्पर्धा, असूया, अहंकार हे त्याचे शत्रू आहेत हो ना. आणि ज्यामुळे माणूस बिघडतो. स्पर्धा आणि असूया हो ना. माणूस बिघडायला एक कारण आहे ना, ते नाही तो दुर्गुणच आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तिची साडी पांढरी कशी, इथपासून सुरुवात होते, इथपासून सुरुवात होते ना असूया मनामध्ये यायला. तर ते त्याचे शत्रू आहेत, आणि म्हणून तो शत्रुघ्न आहे, आणि पडद्यामागे राहून काम करणार आहे. कुठेही पुढे येत नाही, कुठेही पुढे येत नाही, परंतु आपला धर्म मात्र व्यवस्थित पाळतोय, धर्म व्यवस्थित पाळतोय. इथेच राहिला आहे, परंतु त्यांनी आपल्या खजिन्यामध्ये 14 पटीनं वाढ केली आहे. शत्रूंना कोणीही आपला धर्म सोडलेला नाही,
पण सगळ्यांनी त्याग केला आहे. सगळ्यांनी त्याग केलेला आहे. कोणासाठी केला? समाजासाठी. कोणासाठी केला? परिवारासाठी. परिवार कोणासाठी आहे? राजे म्हणून आहे. राजा कशासाठी आहे? प्रजाहितासाठी. म्हणजे शेवटी पुन्हा हित कोणाचं? प्रजेचं. हित कोणाचं? प्रजेचं. आणि जेव्हा हे होत नाही, प्रजेचा विचार केला जात नाही, फक्त स्वार्थाचा विचार केला जातो, त्यावेळेला काय घडतं ते आपण अनुभवतोय. गेली 70 वर्ष अनुभवतोय. मी आणि माझं घराणं, आमच्याचकडे हे सगळं राहिलं पाहिजे. कोणी योग्य शोधायचंच नाही, कारणच नाही. परिणाम आम्ही भोगतोय. परिणाम आम्ही भोगतोय, प्रजा भोगते. हो ना? फक्त संपत्ती, सत्ता ह्याच्या मागे जे लागतात आणि त्या संपत्ती आणि सत्तेमुळे प्रजेला जे विसरतात, त्यांची कॅटेगरी वेगळी आहे. त्यांना कुठे बसवायचं ते आपण ठरवा. राम नक्की नाही. राम नक्की नाही. हे आपण आजही 5000 वर्षापूर्वी रामायण घडून गेलं, आजही त्याचा अवलंब न केल्यामुळे, योग्य अयोग्य हा विचार न केल्यामुळे भोगतो आहोत. भोगतो आहोत. जर आताही आपण जागे झालो नाही, आताही आपण एकत्र आलो नाही, आताही माझ्या धर्मापासून, धर्म म्हणजे कर्तव्य, या कर्तव्यापासून मी जर दूर गेलो तर पारतंत्र्य आहे. स्वतंत्राने चालायचं असेल, स्वतंत्राने, बघा लक्षात घ्या, स्वातंत्र्य म्हटलं नाही, स्वतंत्राने चालायचं असेल तर एकत्र येण्याला पर्याय नाही, आपल्या धर्माला जागण्याला पर्याय नाही. मातृधर्म माझा आहे, माझ्या मुलाला घडवण्याची जबाबदारी माझी आहे आणि तो सुजाण नागरिक कसा होईल याची काळजी मला घ्यायची आहे. सुजाण नागरिक, बाकी काही म्हणत नाही मी, फक्त सुजाण नागरिक. आणि प्रत्येक जण असा सुजाण नागरिक झाला तर विश्वगुरु का नाही होणार हो आपण? पण म्हणजे माझी जबाबदारी, म्हणून मला रामचरित्र ऐकलं पाहिजे, म्हणून मला रामाचा विचार केला पाहिजे की जो राम मला माणूस म्हणून घडवतोय, कारण तो स्वतः माणूस आहे, तो स्वतः मानव आहे, दशरथात्मज आहे. आणि म्हणून रामायण पुन्हा पुन्हा ऐकण्याची, त्याचं चिंतन करण्याची आणि मनन करण्याची गरज आहे. असा हा जितेंद्रिय असा हा राम आहे. आणि बंधुप्रेमा उपमा नाही, त्यागाला त्या सीमा नाही, त्यागाला तर सीमाच नाही. प्रत्येकाने त्याग केला आहे, प्रत्येकाने. जो जो कोणी रामाच्या सहवासात आला त्या प्रत्येकाने त्याग केलेला आहे. हो ना? मग तो इथे बसून ऐकतोय, राम हनुमंत आपली कथा ऐकतोय, निर्विवादपणे ऐकतोय. इथे हनुमंत आहे, बसलेला आहे. तो रामाशिवाय जगूच शकत नाही, तो रामाशिवाय राहूच शकत नाही. आणि त्यामुळे जिथं रामाचं गुणगान होत आहे तिथे तो आहे. आपलं सगळं सोडून तो तिथे आलाय. त्या हो ना, तो हनुमंत इथे बसलेला आहे. आणि म्हणून तर रामाने पण त्याला म्हणून टाकलं, तुम्हा मामा भरत प्रिय समभाई, माझ्या भरतासारखाच तू माझा भाऊस. हे हनुमंताला रामाने म्हटलेलं, ते आपल्याला माहिती आहे. हनुमान चालीसा आपण पण म्हणता. त्यागाला त्या सीमा नाही. रघुकुल भूषण राम. हे काय आहे रघुकुल? हे रघुकुल म्हणजे नेमकं काय आहे? त्यातला हा राघव आहे. राघव फक्त रामालाच म्हणतात ना, व म्हणजे वरिष्ठ. रघुकुळातला वरिष्ठ रामालाच फक्त राघव म्हटलेलं आहे, बाकी कोणालाही राघव म्हटलेलं नाही.
मग हे रघुकुलाचं भूषण असणारा हा राम आहे, मग त्याचं स्मरण नाही का करायचं? काय आहे रघुकुलाचं वैशिष्ट्य? रघुकुलाचं वैशिष्ट्य असं आहे की ते शोषण करत नाहीत, दोहन करतात. आता दोहन म्हणजे गाईचं दूध काढणं, ते इतकं काढायचं की तिच्या वासरांना पुरेल, तिच्या वासरांचं पोट भरेल एवढं ठेवून मग काढायचं, याला दोहन म्हणायचं. आणि सगळं निपटून काढणं, त्या वासरांना काहीही न देणं, हे शोषण आहे. हे शोषण आहे. प्रजेचं पोट आधी भरलं पाहिजे, प्रजेला पुरेशा गोष्टी मिळाल्या पाहिजे, अमात्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. हे दशरथ पाहत होता की माझं मंत्रिमंडळ आहे, माझ्या आज्ञेने चालणार आहे, पण त्या मंत्रिमंडळाला पुरेसं मिळालं पाहिजे की ज्यामुळे शेवटी आपण म्हणतोच ना, आपल्या दैनंदिन गरजा भागल्या की आपल्याला आणखीन काय हवं असतं? ते कोणाला हवं असतं? ज्यांना हाव असते, अपेक्षेपेक्षा जास्त मिळावं आणि गरजेपेक्षा जास्त मिळावं, आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मिळावं असं पण वाटत असतं. आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मिळावं. आम्ही आमच्या कामासाठी कुठेही बाहेर पडणार नाही, पण आमच्या घरी मात्र संपत्ती आली पाहिजे. कोट्यावधी रुपये आमच्या घरात आले पाहिजे. मी काय करणार नाही, मी माझ्या खोलीतून बाहेर पण पडणार नाही. कोरोना आहे ना, कळलं असेल. तर असं जेव्हा असतं तर अमात्य योग्य आहेत, सगळं मंत्रीगण उत्तम आहे, प्रत्येक मंत्री उत्तम आहे, तो उत्तमच राहावा म्हणून त्याच्या दैनंदिन गरजा मात्र पुरेशा योग्य पद्धतीनं त्याला मिळाल्या पाहिजेत, पूर्ण झाल्या पाहिजेत, तरच तो आपलं काम उत्तम करेल, हे माहिती होतं. आणि त्यामुळे अमात्य आर्थिकदृष्ट्या सबल राहतील, सैन्य म्हणजे सैनिक आर्थिकदृष्ट्या सबल राहतील, ह्याकडे त्यांचं लक्ष होतं. पण स्वतः मात्र उपभोग शून्य स्वामी, विरक्त वृत्तीनं त्यांनी राज्यपद सांभाळलं आहे. विरक्त वृत्तीनं त्यांनी राज्यपद सांभाळलेलं आहे. तर दिलीप कामधेनूची सेवा करणार आहे, रघुकुलाची कंसाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मला तेवढेच पाहिजे आहे, हे बाकीचे तुमचे आहे. तो म्हणतो हे माझे नाही, प्रजेने लुटून द्यावं. आपट्याच्या झाडाखाली म्हणून आम्ही दसऱ्याला सोनं लुटायला लागलो, आपट्याची पानं म्हणून, म्हणजे आपट्याची पानं लुटायला लागलो सोनं म्हणून. ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असा हा रघु आहे, ककुत्स्थ, म्हणजे ककुत्स्थ आणि रघु हे दोन आहे. काकुत्स्थ आपण जे म्हणतो रामरक्षामध्ये, तर काकुत्स्थ वंश आणि रघुवंश आहे. त्या सगळ्या राजांची हे नाव आहेत, हो ना. असे अनेक राजे आहेत आणि जे सगळे, फक्त एक असमंजस असा होता की ज्याला त्यांनी राज्यावरून काढून टाकलेले, बाकी सगळे राजे हे रघुकुलाला भूषण वाढावे असेच आहे. आणि ह्या रघुकुलाचं भूषण ठरावं. कुलभूषण आपण नाव देतो, नुसते नावं नसतात ना मुलांची. आपला कुलदीपक कसा असावा? आपल्या कुळाचा उद्धार करणारा असावा, हो ना. आपल्या कुळाचा उद्धार करणारा असावा तो कुलदीपक. आमच्या कुळाचं तो भूषण आहे, हो. आमच्या कुळाचं तो भूषण आहे. अतिशय नम्र, खूप शिकला आहे, खूप सुंदर, म्हणजे नोकरी उत्तम निष्ठेने करतो आहे, उत्तम दर्जाचं काम करतो आहे. पाय जमिनीवर आहेत, तो माझा मुलगा आहे. ते आमच्या कुळाचं भूषण आहे, हे आम्ही अभिमानाने सांगतो. तसा राम रघुकुलभूषण आहे.
रघुकुळातल्या सगळे राजे जसे होते तसाच राम आहे आणि त्याच्याही पेक्षा अधिक श्रेष्ठ आहे म्हणून तो राघव आहे. असा रघुकुलभूषण राम आहे. आणि त्यामुळे कारण तो स्थितप्रज्ञ आहे, तो आज्ञापालक आहे, तो मुनिजन विश्राम आहे. जे जे म्हणून चांगले गुण आहेत, ज्याला भूषण वाटावं असे गुण आहेत, जो जितेंद्रिय आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, असा हा राम. आणि असे हे सगळं रघुकुल, या सगळ्या गुणांचं ज्यांच्यामध्ये विकास झालेला आहे असं हे रघुकुलभूषण. आणि त्यातला राम हा सर्वश्रेष्ठ आहे. अशा रामाला, रघुकुलभूषण राम, त्याला कोटी कोटी प्रणाम आपण करायलाच हवा. वेळ संपली आहे. साडेसात झाले. ठीक आहे. तर ह्या शेवटचा एक श्लोक नेहमीप्रमाणे म्हणूया. आणि जर वेळ असेल तर एक भजन 4 ओळींचंच आहे, म्हणायचं असेल तर सांगते आणि आपण म्हणूया. सोपं आहे आणि सांगते तेवढं आपण म्हणूया आणि थांबूया. 7:30 झाले त्यामुळे. राम 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 नाम तारकम, राम 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 नाम तारकम, राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम, राम 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 नाम तारकम, राम 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 नाम तारकम, राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम, जानकी मनोहरम सर्वलोकनायकम, जानकी मनोहरम सर्वलोकनायकम, शंकरादि सेव्यमान पुण्य राम कीर्तनम, शंकरादि सेव्यमान पुण्य राम कीर्तनम, शंकरादि सेव्यमान वीरशूरवन्दितं रावणादिनाशकम्, आञ्जनेय जीवनाम राजमन्त्ररूपकम्, आञ्जनेय जीवनाम राजमन्त्ररूपकम्, राम 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 नाम तारकम्, राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम्, आता ही जी शेवटची ओळ आहे, शंकरादि सेव्यमान, शंकरांनी सुद्धा ज्याचं म्हणजे रामेश्वर आपल्याला माहिती आहे, शंकर रामाला मोठं म्हणतो आणि राम शंकराला मोठं म्हणतात. शंकर सेव्यमान, शंकरांनी सुद्धा ज्याची सेवा, ज्याला सेवा म्हणजे त्याचं सेवक व्हावं असं वाटतंय, एवढा मोठा राम आहे, एवढा मोठा राम आहे. आणि आंजनेय तर आपल्याला माहिती आहे, आपला हनुमंत, आंजनेय जीवनाम, त्याचं तर जीवनच आहे राम म्हणजे. राजमंत्र रूपकम, त्याने तर त्यालाच राजमंत्रच तो घेतलेला आहे, असं हे रामनाम आहे. आणि त्यामुळे हे भजन आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. मला इथे ही संधी दिलीत
आभार नाही मानत आणि सगळ्याजणी ऐकता आहात, माहीत असलेलं पुन्हा ऐकता आहात आणि शांतपणे स्थितप्रज्ञतेनं ऐकता आहात. कौतुक आहे. त्यातलं काय चांगलं आहे ते रामाने मला बुद्धी दिली, ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यातला रावण कदाचित एखाद्याला जागा झाला असेल आणि काही चुकलं असेल तर ते रावणाला देऊन टाकू. आता याच्यानंतर आरती वगैरे असेल.